चला आता जायची तयारी झालेली आहे, कारण आईकडे कितीही दिवस राहिले तरी एक दिवस येतोच जायचा. तर चला तयारी करू. चला आता जायचं म्हणलं की भाजीपाला घेऊन जायचं आहे. आपल्या शेतातला भाजीपाला आहे. तर बघा ही भोपळ्याचं वेल आहे, त्याला एकच भोपळा लागलेला आहे. श्लोकसाठी ठेवला होता भोपळा. श्लोकला भोपळ्याचे पराठे आवडतात म्हणून. तर बघा इथं तर शेतामध्ये जे भाज्या नाहीत ते भैयाने बाजारातून आणलेल्या होत्या, म्हणून भैयाच इकडं भाज्या निवडाय चालू आहे. तर पूर्ण भैयाने भाज्या निवडून ठेवलेल्या आहेत व्यवस्थित. तर इकडं तोपर्यंत शेवग्याची शेंग तोडायला चालू आहेत. आपल्या दारातच झाड आहे शेवग्याच्या शेंगाचं. वांगी, तर बघा वांगी पण किती निघालेली आहेत. असं वांगी तोडताना खूप काटे टोचतात, तरीसा रेणू तोडत आहे. इकडे पप्पा पण तोडायला लागलेत. इतकी ताजी आणि फ्रेश वांगीत ना, आणि खरंच ताज्या वांग्याची भाजी खूप छान लागते. तर बघा किती वांगी निघालेली आहेत. तर वांगी तोडून झाली तर पप्पांनी कांद्याची पात आणलेली आहे. आईच्या इकडं कैऱ्या तोडाय चालू आहेत. म्हणजे कोणाचं ना कोणाचं काय ना काय चालूच आहे, हे घेऊन जा ते घेऊन जा. तर कांदे इकडं स्वच्छ करत आहे. तर आता कांद्याची पातची भाजी असते ती चांगली लागत नाही, कारण निबर झालेली असते कांद्याची पात. तर बघा आपल्या शेतातल्या भाज्या, लसणाची पात, शेवग्याची शेंग, वांगी, भोपळा, बघा चक्कूचं झाड दाराशेजारीच आहे. चला आता मी चाललेलो आहोत, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.